निश्चितपणे 3,55,000 काँग्रेस पक्षाला 2019 मध्ये मतदान झाले होते। 4,80,000 मोदीजींचा टेक ऑफ होता। 2019 मध्ये शिवसेना सोबत होती तेव्हा 4,80,000 मिळाले होते। 2.25 लाख मतं शिवसेनेची त्यांना मिळाली होती। 2.5 लाखांहून जास्त मतांनी वर्षा गायकवाड निवडून येतील। काय त्यांनी केले आहे? आमचेच सरकार होतं। मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते। नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला। कसाबला ताबडतोब फाशी द्यायची ही आमची देखील भूमिका होती, सरकारची भूमिका होती। Z+ सुरक्षा या महाशय आम्ही दिली होती। जी सेवा दिली आहे ती मोफत दिली आहे का? त्यांची बिलं किती आहेत ती काढून बघा। निवडणुकांमध्ये आम्ही त्याला फाशी दिली म्हणून मतदान करा। निवडून येणार आहे असं तुमचं म्हणणं होतं काल एका मुलाखतीत। काय म्हणणं कितीचा फरक असेल? निश्चितपणे मी सरळ तुम्हाला सांगू इच्छितो, 3,55,000 काँग्रेस पक्षाला 2019 मध्ये मतदान झाला होता। 4,80,000 मोदीजीचा टेक ऑफ होता 19 मध्ये। शिवसेना सोबत होती तेव्हा 4,80,000 मिळाला होता। 2.25 लाख मतं शिवसेनाची त्यांना मिळाली होती। आता ती 2.25 लाख मतं 3.55 म्हणजे किती झाली? 5.55 आणि 2 लाख मतं 4.80 मध्ये कमी झाला तर 2.80 वर येतील। आम्ही 5.55 प्लस मागासवर्गीय समाजाचा जो विभाजन झाला होता 30-40,000 मत ते सुद्धा वर्षाताईला मिळणार आहे। म्हणजे 2 लाख कमी सांगितलंय, 2.5 लाख पेक्षा जास्त मतांनी वर्षाताई लोकसभामध्ये निवडून येतील। कसाबला फासावर लटकवणाऱ्यालाच निवडून द्या अशा प्रकारचा प्रचार सुरू आहे। काय त्यांनी केलाय? आमची सरकार होती, आमची सरकार होती। आमचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख जे होते, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला। त्याच्यानंतर अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री झाले, मी गृहराज्यमंत्री होतो। कसाब जो देशद्रोही ज्यांनी आपल्या देशावर हल्ला केला होता त्याला ताबडतोब फाशीवर लटकवला पाहिजे ही आमची भूमिका होती, सगळ्यांची आमची सरकारची भूमिका होती। आम्ही वकील ठेवला होता, डेली बेसिसवर त्याचा खटला चालला पाहिजे ते आम्ही निर्णय करून घेतला। Z+ सुरक्षा ह्या महाशयाला आम्ही दिला होता आणि ते जो केलाय त्यांनी सेवा दिली आहे का मोफत दिली आहे का हो? ज्या GAD मध्ये बिलं किती आहे त्यांची जरा काढून घ्या बघा। आता निवडणुकामध्ये आम्ही त्यांना फाशीवर चढवला म्हणून आम्हाला मतदान करा। मोदीजी म्हणतायत हिंदुस्थान पाकिस्तान शमशान कब्रस्तान, ते म्हणतायत अडाणी अंबानीला किती घेऊन गेलेले आहेत त्याला उत्तर दिलं पाहिजे। तर पंतप्रधानांनी त्यांची चौकशी करून केलं पाहिजे, ईडीला पाठवून करून घेतली पाहिजे। CBI त्यांच्याकडे आहे। देशाच्या पंतप्रधान जर अशा प्रकारच्या माहितीच्या आधारावर जे काही खुलासा करत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यास सुद्धा एजन्सीचा भाग आहे ना, कारवाई केला पाहिजे ही आमची सगळ्यांची मान्य आहे।